हेलो हेलो या ठिकाणी माझे मित्र बुवा जसे तुमच्या गावी ते आले तसे माझ्या गावी अनेक वेळ ते आलेले आहेत ड्रायव्हर म्हणून व वाळू भरण्यासाठी आमच्याकडे येतात ते एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय मारुती मोरे भावी सभापती इच्छुक असलेले खरोखरच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे त्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि त्यांना खरोखरच या ठिकाणी आभार व्यक्त करतोय सन्माननीय मारुती मोरे फणस व्यापारी यांच्याकडून या ठिकाणी पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद 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 या ठिकाणी प्रवीण रहाटे सरपंच आणि श्री सुहास मोरे यांनी वडापाव काउंटरशी संपर्क साधावा अशी आपल्याला चिठ्ठी आलेली आहे कृपया लक्ष द्या या ठिकाणी खरोखरच गुरुमाऊली साऊंड सर्व्हिस या राजापूर तालुक्यामध्ये नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या साऊंड सर्व्हिसचं नाव आहे निखारगे बंधू चिखलगाव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अतिशय उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस खरोखरच लाख लाख धन्यवाद आपल्या धंद्यामध्ये परमेश्वरानं आपल्याला यश द्यावं असे मी रवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि खरोखरच तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद
श्रीरवळनाथा जगताची देवता श्रीरवळनाथा जगताची देवता श्रीरवळनाथा जगताची देवता श्रीरवळनाथा जगताची देवता तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माता तुझ्या चरणी ठेवितो माता तुझ्या चरणी ठेवितो माता आशीर्वाद द्या तुम्ही सर्व भक्ता 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 हीच विनवणी कोळवण खडी ग्राम देवता हीच विनवणी कोळवण खडी ग्राम देवता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्वार्थ
धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी लेखणी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सुविचार बुवा या ठिकाणी दिला आहे. खरोखरच तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं. तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं. ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं. आज सर्व काही असण्याची जाणीव आहे, पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे. कैलासवासी कुमार कल्पना शांताराम गुरव त्याचप्रमाणे कैलासवासी सौ सुगंधा शांताराम गुरव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सचिन राजाराम गुरव यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक ओझरगावचे सुपुत्र आहेत. यांच्याकडून आलेले जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच या ठिकाणी कुमारी कल्पना शांताराम गुरव आणि सौभाग्यवती कैलासवासी सुगंधा शांताराम गुरव यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे असे मी भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. या ठिकाणी या कोळवण खडीमध्ये आज डबलबारी भजनाचा सामना आयोजित केलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारे संदीप पुजारे बुवा यांनी आपल्या भजनाची सुरुवात केली आणि खरोखरच भजन रसिक मायबाप तुमच्या गावामध्ये पहिला डबलबारीचा सामना आहे. थोडा वेळ झालेला आहे कारण या ठिकाणी आल्यानंतर पालखी प्रदक्षिणा आणि ढोल वाद्य या ठिकाणी आम्ही पाहिलं. खरोखर आनंद वाटला, समाधान वाटलं आणि आमच्या पुजारी बुवांना तर असा वाटला होता की जाऊन ढोल वाजवूचो असा वाटला होता. पण ढोल बघण्याबरोबर बुवा बियाणे कारण त्या ढोलाच्या मागून हे दिसती की नाही ही त्यांना काळजी दाखवू लागली. खरा द्या बुवानी सांगलेले ते सत्य आहे की या ठिकाणी आल्यानंतर आनंद आम्हाला समाधान मिळालं आणि बुवा सांगतात की माझ्याकडे म्हणालो इल्यानंतर सगळे लोक बघूक लागले या जनावर म्हणालो काहीतरी वेगळाच आहे. खरा बुवा कारण काय आहे मूर्ती लहान आहे बघा पण कीर्ती महान आहे बुवांच्या. आता कोचून बघा कसे जोक करतील ते लक्षात दिला. स्वतःवरच जास्त जोक असतात बुवांचे. त्यांच्या उंचीवर त्यांच्या टाकल्यावर असं काय काय बराच करतात ते. पण आधी जरा ब्रेन दाढी बिडी वाढवला बरं वाटतं बुवा मका जरा म्हणजे बरोबर केला. दाढी वाढवल्यापासून जरा माणसात दिसावं लागलो. ठीक आहे. एक मनोरंजन 100% मजा करणार भजन आहे. हा पवित्र कार्यक्रम आहे. पण बुवानी दाढी वाढवली त्याच्यात ना बुवा हय भारी काय ते ठेवला. बकऱ्याचे असतात बघा हय काय ते ना बकऱ्याचे हय असतात असा. वो कसली कट ही कट कसली बुवा कट पण बरी दिसतात बुवा खरंच सांगता येईल. ठीक आहे. या ठिकाणी हा नामस्मरणाचा कार्यक्रम आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा असा पवित्र कार्यक्रम या ठिकाणी आहे. भजन म्हणजे बुद्धीचा सागर, बुद्धीचा विकास आणि दुःख विसरायला लावणारे हे भजन आहे. हा पवित्र कार्यक्रम आहे. खरोखरच या गावामध्ये अनेक शक्तितुऱ्याचे कार्यक्रम, नमनाचे कार्यक्रम अनेक वर्ष होत आहेत. पण या वर्षी या मंडळाने आज डबलबारीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवावा अशी अपेक्षा या ठिकाणी केली. खरोखरच मी या मंडळाला लाख लाख धन्यवाद देतो मंडळी. कारण भजनासारखा पवित्र कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवलात. परमेश्वराला काय पाहिजे
भगवंत फक्त भक्तीसाठी भोगलेला आहे आणि म्हणून भजन भक्ती प्रवचन कीर्तन हे भगवंताला पोषक अशा गोष्टी आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. आमचे मारुती मोरे आहेत त्यामुळे आजच्या वारीला 100% मजा येणार. वन मॅन शो, काय टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये आहे त्याला कशाची चिंता करण्याचं कारण नाही, नाही का? म्हणून हे भजन पवित्र आहे. आज या ठिकाणी डबलवारीचा आनंद तुम्ही जर सगळे थांबलात तर निश्चितपणे आम्ही दोन्ही बुवा तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. तर भजनाची सुरुवात ही भजन रूपाने होते आणि त्याच्यानंतर खरी मजा तुम्हाला हळूहळू येत जाणार. काय टेन्शन घेण्याचं कारण नाही. चांगल्या प्रकारे भजन आपल्याला या ठिकाणी दाखवणार, आम्ही या ठिकाणी ऐकवणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, मगाशी या ठिकाणी आमचे जे गाव प्रमुख आहेत त्यांनी आमच्या दोघांबद्दल जे गाणं घातलं, खरोखरच बुवा बरं वाटलं, आनंद वाटला. तर दोन्ही पंथचे कार्यक्रम चांगले रंगतदार या ठिकाणी व्हावे आणि गावाला या भजनाची आवड निर्माण व्हावी अशा प्रकारचं गाणं आमच्या गाव प्रमुखांनी घातलं. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच त्यांना उदंड निरोगी आयुष्य परमेश्वराने द्यावं. वाडी प्रमुख आहेत, गाव प्रमुख आहेत, सर्व माझे मानकरी मंडळी आहेत, सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो आणि या ठिकाणी प्रथमचं भजन सादर करतोय. धन्यवाद मंडळी. या ठिकाणी फौजदारवाडीचे मृदुंगमणी सुधाकर गुरव, फौजदारवाडीचे मृदुंगमणी सुधाकर गुरव यांच्याकडून या ठिकाणी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. धन्यवाद. आडवली गावावरून माझे पाहुणे मंडळी, सर्व नारकर बंधू या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.